नमस्कार. काय होतं जेव्हा पायातलं दुखणं आपलं सोख चैन सगळं काही हिरावून घेतं? रात्रीची झोप लागत नाही, दिवसभर अस्वस्थ वाटतं. जर अशीच काहीशी अवस्था असेल तर आजचं हे विश्लेषण अगदी आपल्यासाठीच आहे. कारण आज आपण अशा काही नैसर्गिक उपायांबद्दल बोलणार आहोत जे कुठे बाहेर नाही तर आपल्या स्वयंपाकघरात लपलेले आहेत. हे वाक्य ऐकायला साधं वाटेल, पण यात खूप खोल अर्थ दडलाय. खरंय हे. जेव्हा पाय साथ देत नाहीत तेव्हा फक्त चालणं फिरणं थांबत नाही, तर आपलं स्वातंत्र्य, आपला आत्मविश्वासच कुठेतरी हरवून जातो. जणू काही आपल्याच शरीराने आपल्याला कैद केलंय. पण मग प्रश्न येतो की ह्या वेदनेतून सुटका आहे का? ही वेदना खरंच कायमची जाऊ शकते का? तर ह्याचं उत्तर आहे हो, नक्कीच जाऊ शकते. निसर्गामध्येच अशा काही अद्भुत गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुन्हा एकदा कुणाच्याही आधाराशिवाय चालण्याची ताकद देऊ शकतात. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. पण हो, थेट उपायांवर जाण्याआधी हे दुखणं नेमकं का सुरू होतं, याचं मूळ कारण काय आहे आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्या सांध्यांमध्ये एक गादी असते, जिला कार्टिलेज म्हणतात, ती झिजायला लागते. मग काय होतं? हाडं थेट एकमेकांवर घासू लागतात. यामुळे तिथे सूज येते, नसा दाबल्या जातात आणि मग सुरू होतो तो असह्य वेदनांचा खेळ. आणि हा आकडा बघा, 75%. धक्कादायक आहे नाही का? एम्सच्या एका रिपोर्टनुसार 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 75% लोकांना गंभीर सांधेदुखीचा त्रास होतो. याचाच अर्थ ही लढाई लढणारे आपण एकटे नाही आहोत. ही एक खूपच सामान्य समस्या बनलीये. ही वेदना फक्त शारीरिक नसते, ती आपल्याकडून खूप काही हिरावून घेतेय. आपलं स्वातंत्र्य, आपला आनंद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या प्रियजनांसोबतचा वेळ. 82 वर्षांचे मोहन काका, एक निवृत्त सैनिक, त्यांची फक्त एकच इच्छा आहे की आपल्या नातवाचा हात धरून बागेत फिरायला जावं. पण हे दुखणं त्यांच्याकडून हा छोटासा आनंदही हिरावून घेतंय. आता थोडा आयुर्वेदाच्या नजरेतून बघूया. आयुर्वेद सांगतं की हे दुखणं म्हणजे शरीरात वात दोषाचं प्रमाण वाढल्याचं लक्षण आहे. जेव्हा वात वाढतो तेव्हा तो शरीरात कोरडेपणा आणतो, हाडांच्या टिश्यूजचं म्हणजे अस्थिधातूचं नुकसान होतं आणि सांध्यांमध्ये वेदना सुरू होतात. म्हणजे हे फक्त हाडांचं झिजणं नाही, तर शरीरातल्या संतुलनाचं बिघडणं आहे. चला आता आपण थेट उपायांकडे वळूया. या भागात आपण अशा 2 जादुई बियांविषयी बोलणार आहोत, ज्या आपल्या हाडांचा आरोग्याचा पाया मजबूत करतील आणि सांध्यांना वंगण देण्याचं म्हणजे ल्युब्रिकेशनचं काम करतील. आणि आपली पहिली बी आहे तीळ. हो, साधे तीळ. पण हे कॅल्शियमचं एक अक्षरशः पॉवर हाऊस आहेत. दुधामध्ये जेवढं कॅल्शियम असतं ना, त्याच्यापेक्षा तब्बल 10 पट जास्त कॅल्शियम तिळात असतं. हे कॅल्शियम सोबत जस्त आणि तांब हे सगळं मिळून हाडांची घनता वाढवतं आणि सांध्यांमधला कडकपणा कमी करतं. आणि हे वापरायचं कसं? अगदी सोपं आहे. मुठभर तीळ घ्या, तेल न टाकता हलकेसे भाजा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे तीळ चांगले चावून खायचे. त्यानंतर 1 कप कोमट पाणी प्यायचं. बस. शांतीताईंची गोष्ट ऐका. त्यांना उभं राहून जेवण बनवणं सुद्धा मुश्किल झालं होतं. त्यांनी फक्त 15 दिवस हा उपाय केला आणि 16व्या दिवशी त्या चक्क 2 तास उभ्या राहून स्वयंपाक करू शकल्या. केवढा मोठा बदल, नाही का? आपली दुसरी बी आहे जवस. जवसाला आपण सांध्यांसाठीचं नैसर्गिक ग्रीज किंवा ऑइल समजू शकतो. यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं, जे एक शक्तिशाली अँटी इन्फ्लमेटरी एजंट आहे. म्हणजे काय, तर ते सांध्यांवरची सूज कमी करतं आणि सायनोव्हियल फ्लुइड नावाचा एक द्रव वाढवतं, ज्यामुळे हाडं एकमेकांवर घासणं थांबतं. हे कसं घ्यायचं? 1 चमचा जवस रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्या बिया चांगल्या चावून खायच्या आणि वर तेच पाणी पिऊन टाकायचं. प्रसाद काकांची गोष्ट तर अजूनच रंजक आहे. त्यांचे गुडघे चालताना इतके कटकट वाजायचे की लोक मागे वळून बघायचे. फक्त 2 आठवडे त्यांनी जवस खाल्ले आणि त्यांच्या गुडघ्यांचा तो आवाज पूर्णपणे गायब झाला आणि वेदना तर जवळपास नाहीशीच झाली. ठीक आहे, तर पाया मजबूत झाला, वंगण मिळालं. आता वेळ आहे दुरुस्तीची. ह्या भागात आपण अशा 2 बियांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, ज्यांना आपण रिपेअर क्रू किंवा दुरुस्ती करणारे सैनिक म्हणू शकतो. या स्नायूंची दुरुस्ती करतात आणि नवीन हाडं बनवायला मदत करतात. आपली तिसरी बी आहे मेथी. हो, मेथीचे दाणे. ज्यांना रात्री पायात अचानक पेटके येतात, गोळे येतात, त्यांच्यासाठी तर हा एक रामबाण उपाय आहे.
मेथीच्या दाण्यांमध्ये मॅग्नेशियम खूप जास्त असतं आणि हेच मॅग्नेशियम स्नायूंचा आकुंचन प्रसरण नियंत्रणात ठेवतं. त्यामुळे ते वेदनादायक पेटके येणं थांबतं. याचा उपाय पण सोपा आहे. 1 चमचा मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजवा आणि सकाळी ते भिजलेले दाणे चावून खाऊन वर पाणी प्या. कमलादेवींना रात्री पायात इतके भयंकर गोळे यायचे की जणू कोणीतरी त्यांचे पाय पिळून काढतंय असं त्यांना वाटायचं. फक्त 10 दिवसात त्यांची ही वर्षानुवर्षांची समस्या कायमची दूर झाली. आणि आता चौथी बी, भोपळ्याच्या बिया. या बिया काय करतात माहितीये? त्या आपल्या शरीराच्या आतलीच हाडं बनवणारी आणि दुरुस्त करणारी सिस्टीम ॲक्टिव्हेट करतात. या बियांमध्ये झिंक नावाचं एक तत्व असतं, जे ऑस्टिओब्लास्ट नावाच्या पेशींना जागं करतं. ह्या पेशी म्हणजे नवीन हाडं बनवणारे कामगार. म्हणजे आपण बाहेरून काही लावत नाही आहोत, तर शरीराला स्वतःची दुरुस्ती करायला शिकवतोय. हे तर सगळ्यात सोपं आहे. सोललेल्या 20-25 ग्राम बिया घ्या, हलक्याशा भाजा आणि दुपारच्या किंवा संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता म्हणून खा. फक्त चावून व्यवस्थित खायच्या. नरेंद्र काकांना तर फ्रॅक्चरची इतकी भीती बसली होती की ते घराबाहेर पडायलाही घाबरायचे. या बिया नियमित खाल्ल्यानंतर त्यांच्या बोन डेन्सिटी रिपोर्टमध्ये इतकी सुधारणा झाली की त्यांची भीतीच पळून गेली. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात शक्तिशाली बीकडे. ही बी पायांना अंतिम ताकद आणि लवचिकता देण्यासाठी ओळखली जाते. ही बी आहे चिया सीड्स. चिया बिया या प्रोटीन आणि अमिनो ॲसिडचा खजिना आहेत. हे घटक शरीरात जाऊन कोलॅजन बनवतात. कोलॅजन म्हणजे काय? तर एक प्रकारचा सिमेंट जो हाडं आणि सांध्यांना एकत्र बांधून ठेवतो आणि त्यांना लवचिक बनवतो. यामुळेच पारांना पोलादासारखी ताकद मिळते. हे कसं घ्यायचं? 1 चमचा चिया बिया एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजून ठेवा. सकाळी त्याचे एक जेल तयार झालेलं दिसेल. त्यात थोडा मध मिसळा आणि रिकाम्या पोटी पिऊन टाका. गोविंद काकांची गोष्ट तर प्रेरणा देणारी आहे. जे वॉकरशिवाय एक पाऊलही टाकू शकत नव्हते, ते फक्त 1 महिना हा उपाय करून कोणाच्याही आधाराशिवाय आपल्या शेतात फिरू लागले. बघा, या छोट्याशा बियांमध्ये केवढी ताकद आहे. बरं, आतापर्यंत आपण या 5 शक्तिशाली बियांबद्दल सगळं काही जाणून घेतलं. पण थांबा, यांचा 100% फायदा घ्यायचा असेल तर 2 अत्यंत महत्त्वाचे आयुर्वेदिक नियम पाळणं गरजेचं आहे. हे नियम पाळले नाहीत तर फायदा अर्धाच मिळेल आणि जर पाळले तर या बियांची शक्ती 10 पटीने वाढेल. पहिला नियम, या बिया कधीही कच्च्या खाऊ नका. एकतर त्यांना भिजवा किंवा भाजून खा, कारण असं केल्यानेच त्यातील पोषक तत्व शरीराला शोषून घेण्यासाठी उपलब्ध होतात. जणू काही आपण कुलूप उघडतोय. आणि दुसरा नियम, ह्या बिया खाल्ल्यानंतर 15 मिनिटं सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा. का? कारण सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार होतं आणि हे व्हिटॅमिन डी म्हणजे कॅल्शियमला हाडांपर्यंत पोहोचवणारा ड्रायव्हर आहे. व्हिटॅमिन डी नसेल तर कितीही कॅल्शियम खा, ते हाडांपर्यंत पोहोचणारच नाही. म्हणून हे 2 नियम पाळणं खूप गरजेचं आहे. तर या 5 बिया म्हणजे निसर्गानं दिलेला एक खजिनाच आहे. मग आता विचार कसला करायचा? आजपासूनच यातल्या कोणत्या 3 बिया खायला सुरुवात करणार आहात? ठरवा. एक छोटासा बदल आणि वेदनामुक्त आयुष्याकडे टाकलेलं ते एक मोठं पाऊल ठरू शकतं. स्वतःला ही संधी नक्की द्या.